गॅस सिलेंडर मिळत नसल्यामुळे नागरिकांची पळापळ होती आहे। मात्र ज्या वाखारी आहेत त्या ठिकाणी नागरिकांनी आता लाकडाला पसंती दिलेली आहे, तर काही नागरिकांनी कोळसा असेल, गावऱ्या असतील यांना पसंती दिलेली आहे। त्यामुळे खरेदीसाठी वाखारीकडे अनेक हॉटेल व्यावसायिक जे आहेत ते वळलेले आहेत। आपण त्यांच्यावर बातचीत करणार आहोत। गॅस सिलेंडर मिळत नसल्याने तुम्ही आता लाकूड घेताय किंवा चुली सुरू केल्यात, काय परिस्थिती आहे वाखारींमध्ये लाकूड भेट? परिस्थिती काय अशी नाही आहे। परिस्थिती फक्त एवढंच आहे की आपलं एक हॉटेल दत्तवाडीमध्ये बिर्याणी हाऊस म्हणून, तर त्याच्यामध्ये कमर्शियल सिलेंडर होता, तो आता चालवला आपण 15 दिवस झाला, आपला त्याला संपला। आता काय हॉटेल तर चालू ठेवावं लागतं, तर काही ना काहीतरी उपाययोजना कराव्या लागतात त्याच्यामध्ये। तर आपण आता चूल पेटवलेली आहे मोठी, तर त्याच्यावरतीच आपलं आता सगळं असणार आहे। आता लाकूड आपण घेतलेलं आहे बघा, एक 4 मन इथून लाकूड घेतलेलं आहे त्या मावशींकडून। तर आता कोळसा घेतलेला आहे, 2 गोणी कोळसा घेतलेला आहे, तर त्याच्यामध्येच आता सर्व गोष्टी आता चालू ठेवणार आहेत। आपण जर बघितलं तर गॅस सिलेंडरच्या किमतीच्या तुलनेत लाकूड आणि कोळसा परवडत आहे का हॉटेलला? नाही ना, आता कसं आहे, त्याचा रेट पण वाढलेला आहे। आधी गॅस टंचाईमुळे लाकडाचा पण रेट थोडा वाढलेला आहे, कोळशाचा पण रेट वाढलेला आहे। तर या मानाने आता लवकरात लवकर गॅस जर उपलब्ध करून दिला आम्हाला, कमर्शियल गॅस किंवा हॉटेलचा गॅस, तर बरं होईल। जरा सरकारने याकडे थोडी लक्ष देऊन दखल घ्यावी बस। की आपल्याबरोबर वाखार व्यावसायिक आहेत। मावशी, गर्दी वाढली लोकांची, आता आधी किती लाकूड लागायचं ना, आता कितीला? 100-200 किलो खपतंय, 100 किलो तेवढंच खपायचं। आता 1-2 गिरेक वाढले तो ग, कधी येत आहे कधी नाही गिरेक, असं आहे। येत आहे गिरेक म्हणजे हे कशामुळे झालंय? गॅसमुळं वाढली गर्दी। घरगुती बी येतात, हॉटेलवाले बी येतात, वाढलंय। म्हणजे आधी तुम्ही किती लाकूड मागवायचे आणि आता किती जाते रोज तुमचं? आता पहिलं 50-150 किलो जायचं, आता 150-200 किलो जात आहे। हा, 50 किलोनी वाढलंय आता। आणि लाकडाचे भाव काय आहेत सध्या? 15 रुपये, 20 रुपये ते हाय, तीच रेट आहे, वाढवलं नाही आम्ही। नक्की आपण जर पाहिलं तर वाखार व्यावसायिक आपल्याबरोबर आहेत। जो पूर्वीचा भाव होता तोच या व्यावसायिकांनी ठेवलेला आहे। त्यामुळं जे पूर्वी 150 किलो जात होतं ते आता 200 किलो लाकूड जे आहे ते या ठिकाणाहून जात आहे। त्यामुळे नक्कीच हॉटेल व्यावसायिकांनी वाखारीलाही पसंती दिली आहे आणि या ठिकाणाहून कोळसा असेल किंवा लाकूड असेल तो खरेदी केला जातो आहे। कॅमेरामॅन आदेश खटकेसह सागर और साम TV, पुणे।